गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच आपली स्कॉलरशिप परीक्षा यातील विषय बुद्धिमत्ता आणि घटक 6वा समसंबंध हा पाहणार आहोत. मुलांनो, समसंबंध म्हणजे नक्की काय? तर दोन वेगवेगळ्या वस्तूंमध्ये बाबींमध्ये विशिष्ट प्रकारचा संबंध असणे शक्य असते. त्या वस्तूंबाबत असलेल्या ज्ञात माहितीच्या आधारे आपण त्यांच्यात अनेक वेगवेगळे संबंध लावू शकतो. या उपघटकातील प्रश्नामध्ये 3 पदे दिलेली असतात. यातील 2 पदांमध्ये काही संबंध आहे हे त्यांच्यामध्ये असलेल्या 2 डॉटद्वारे, म्हणजे आपल्याला असे 2 डॉट दिलेले असतात, त्या 2 डॉटद्वारे दर्शवलेला असतो. हा संबंध शोधून आपल्याला 3ऱ्या आणि 4थ्या पदामध्ये काय संबंध आहे हे शोधायचं असतं. याच्यामध्ये आपल्याला 3 उपघटक दिलेले आहेत. 1 शब्दसंग्रह, 2 आकृत्या आणि 3 संख्या. त्याच्यातील पहिला उपघटक शब्दसंग्रह हा आपण पाहणार आहोत. पहा, या उपघटकातील प्रश्नांमध्ये 2 बाबी 2 शब्दांनी दर्शवलेल्या असतात. या 2 बाबींमध्ये रंग, रूप, आकार, चव, कार्य, क्रिया, रचना, स्थान, दर्जा, उपयोग, विशिष्ट क्रम इत्यादी बाबत काही साम्य किंवा साम्य असेल तरी ठीक आहे, किंवा विसंगती सुद्धा असू शकते. हे साम्य किंवा विसंगती शोधून आपल्याला तसाच संबंध 3ऱ्या शब्दाशी कोणता शब्द निघतो हे ओळखायचं आहे. 3ऱ्या आणि 4थ्या शब्दांच्या बाबत हे ओळखायचं आहे आणि ते पर्यायातून शोधून काढायचं आहे. मग आपल्याला यासाठी उपयुक्त टीप काय असते, तर आपल्याला यासाठी भाषा, इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान यांचा तसंच अवांतर पुस्तकांचं वाचनही आपल्याला असणं गरजेचंच आहे. त्याशिवाय आपल्याला शब्दसंग्रहामधले प्रश्न सुटत नाहीत आणि म्हणून आपल्याला वाचन पुस्तकांचं काळजीपूर्वक करावं लागतं. पहा, आपण पहिला प्रश्न पाहूयात आणि समजून घेऊयात. आता पहा, तुम्हाला या पहिल्याच प्रश्नामध्ये पारशी प्रश्नचिन्ह दिलं आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल हे तुम्हाला शोधायचे. 2 संबंध पुढच्या 2 शब्दांमध्ये दाखवलेला आहे. बौद्ध त्रिपिटिका. पहा, आता बौद्ध त्रिपिटिका हा संबंध आपल्याला पहिला ओळखता आला पाहिजे. काय आहे हा, कोणता संबंध आहे, याच्यामध्ये कोणता संबंध आहे. तर बौद्ध धर्मीयांचा धर्मग्रंथ काय आहे, तर त्रिपिटिका. मग आता इथे काय संबंध लागतोय, तर धर्मग्रंथ. मग पारशी या धर्माचा धर्मग्रंथ काय आहे हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. मग आता हे आपल्याला जनरल नॉलेज हवं आहे ह्याच्यासाठी. मग ह्याच्यामध्ये आपल्याला पारशी धर्माचा धर्मग्रंथ आहे अवेस्ता, आणि म्हणून आपला पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असणार आहे. पहा, पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रपती, देश, राज्यपाल, प्रश्नचिन्ह. पहा, पर्याय 1 शहर, 2 राज्य, 3 गाव, 4 प्रांत. मग आता पहा, राष्ट्रपती देश म्हटलंय म्हणजे देशाचा घटनात्मक प्रमुख कोण असतो, राष्ट्रपती असतो. मग राज्यपाल कोणाचा घटनात्मक प्रमुख असतो, नागरिक शास्त्रावर आधारित हा प्रश्न आहे. तर राज्यपाल हा राज्याचा घटनात्मक प्रमुख असतो आणि म्हणून आपल्याला इथे 2 हे ऑप्शन आपलं उत्तर असणार आहे. पहा, प्रश्न 3रा, लोथल, गुजरात, कालिबंगन, प्रश्नचिन्ह. आता हे आपल्या परिसर अभ्यासाच्या पुस्तकातील हा प्रश्न आहे. पहा, इथे लोथल हे प्राचीन ठिकाण गुजरातमध्ये आहे. उत्खनन केल्यानंतर सापडलेली ही ठिकाण आहेत. मग कालिबंगन हे ठिकाण आत्ताच्या कोणत्या राज्यामध्ये आपल्याला बघायचं आहे, तर कालिबंगन हे ठिकाण आत्ताच्या राजस्थान या राज्यामध्ये आहे आणि म्हणून आपलं इथे उत्तर ठरणार आहे 3. पहा, मंगळ, कार्बन डायऑक्साईड, पृथ्वी, प्रश्नचिन्ह. मग आता इथे काय संबंध लागतो बघायचं आपल्याला. मंगळ, कार्बन डायऑक्साईड. आता वायू तर सगळीकडेच आहे, पण कार्बन डायऑक्साईडच का दिला, तर मंगळ या ग्रहावरती कार्बन डायऑक्साईड या वायूचं प्रमाण सर्वात जास्त आहे. मग पृथ्वीवरती कोणत्या वायूचं प्रमाण जास्त आहे, हे तर सगळेच वायू पृथ्वीवरती आहेत, कोणत्या वायूचं प्रमाण जास्त आहे हा सुद्धा आपल्या परिसर अभ्यासाच्या पाठ्यपुस्तकातला प्रश्न आहे. नायट्रोजन या वायूचं प्रमाण आपल्या पृथ्वीवरती जास्त आहे आणि म्हणून आपल्या इथे उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 2. पहा पुढे, भाऊ, नाम, आम्ही, प्रश्नचिन्ह. आता भाऊ हा शब्द काय आहे, तर नाम आहे. आता इथे आपण शब्दाच्या जाती पाहतोय. हे सुद्धा आपलं व्याकरणातला घटक झालेला आहे.
भाऊ हा शब्द नामात येतो. मग आम्ही हे काय आहे? विशेषण आहे, क्रियापद आहे, सर्वनाम आहे, प्रत्यय आहे. हे सोपा प्रश्न आहे हा. आम्ही काय आहे? तर सर्वनाम आहे. म्हणून आपलं इथे उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 3. आता पहा, यानंतरचा घटक आहे तो म्हणजे आकृत्या. आता आकृत्या या घटकामध्ये काही गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्या कोणत्या आहेत? तर या उपघटकातील प्रश्नांमध्ये अनेक प्रश्न असतात. आकृत्यांच्या संख्येत किंवा रचनेत फरक पडतो. म्हणजे पहिली आकृती आणि दुसरी आकृती यांच्या संख्येत काहीतरी फरक झालेला असतो किंवा रचनेत काहीतरी बदल झालेला असतो. आकृतींच्या आकारात बदल होतो, म्हणजेच आकृती लहान किंवा मोठी होती. आणखी काय असू शकतं? तर आकृतीतील रेषांची संख्या कमी झालेली असते किंवा अधिक झालेली असते. आकृतीच्या दिशेतही बदल होतो, म्हणजे काय? तर घटीवत, प्रतिघटीवत असं. दिलेल्या आकृतीच्या आतील भागात हुबेहूब तशीच आकृती असू शकते किंवा आतील भागामध्ये वेगळी आकृतीही असू शकते किंवा आकृतीचं प्रतिबिंब, आपण ह्याच्या आधी पाहिलं आरशातील प्रतिबिंब, पाण्यातील प्रतिबिंब, हेही असू शकतं. म्हणजे समसंबंध कोणत्याही बाबतीत लागू शकतो, हे आपल्याला इथे पाहायचं आहे. आता पहा, प्रश्न पाहूया पहिला. इथे पहा, पहिला प्रश्न काय दिलेला आहे? तर प्रश्न आकृतीतील चिन्ह बघायचे आहेत आपण. आता इथे पहा, हे चिन्ह जे तुम्हाला इथे दिसतंय, हे चिन्ह इकडे सरकलंय. म्हणजे काय तुम्हाला दिसतंय पहा. त्यानंतर इथला गोल आहे तो वरती सरकलाय, इथे असणारा स्टार आहे तो खालती आला, इथला असं त्रिकोण इकडे आलाय. म्हणजे थोडक्यात आपल्याला हे लक्षात येतं की आकृती ही प्रतिघटीवत, आकृतीतील चिन्ह ही प्रतिघटीवत पुढील स्थानावर सरकत आहेत. म्हणजे उलटी, घड्याळाच्या उलट्या दिशेने पुढील स्थानावरती सरकत आहेत. मग आपल्याला आता हेच शोधायचं आहे. इथे असणारा हे भागाकाराचं चिन्ह आपल्याला इथे पाहिजे, म्हणजे इथे पाहिजे. आता भागाकाराचं चिन्ह इथे असणारी आकृती एकच आहे, पण तरी आपण सगळी बघूयात. अधिकचं चिन्ह इथे आहे, वजाचं चिन्ह वरती आहे आणि गुणाकाराचं चिन्ह इथे आहे. म्हणजे ही सगळी चिन्ह आपल्याला इथे बरोबर सापडत आहेत. म्हणून आपलं उत्तर ठरणार आहे ऑप्शन नंबर 4. म्हणजे या आकृतीमध्ये प्रश्न आकृतीत चिन्ह ही प्रतिघटीवर पुढील स्थानावरती सरकतात. पहा, पुढील प्रश्न पाहूयात. आता इथे पहा, प्रश्न आकृतीमध्ये काय आपल्याला दिसतंय? तर आता इथे रेषांची संख्या बघूयात आपण. इथे पहा, 1 2 3 4 5 6. इथे आपल्याला 6 रेषा आहेत. इथे सुद्धा 1 2 3, ह्या 3 आहेत आणि आतमध्ये 3 आहेत. म्हणजे इथे सुद्धा 6 रेषा आहेत. म्हणजे जेवढ्या रेषा आहेत तेवढ्याच रेषा पुढील आकृतीत आहेत. मग आता इथे किती रेषा आहेत? तर 5 आहेत. 1 2 3 4 5. मग आता 5 रेषा असणारी आकृती इथे कोणती आहे? इथे 6 आहेत, इथे 5 आहेत, इथे 4 आहेत, इथे 4 आहेत. म्हणजे आपलं ऑप्शन नंबर 2 हे उत्तर असणार आहे. त्यानंतर पहा पुढील प्रश्न. प्रश्न आकृतीत आता इथे सुद्धा पहा, रेषांचाच नियम लागतोय, पण कोणता लागतोय पहा. इथे रेषा किती होत आहेत पहा, 1 2, पण इथे मात्र 3 होत आहेत. म्हणजे प्रश्न आकृतीतील रेषांची संख्या 1 ने वाढलेली आहे. मग आता इथे पाहूया, 1 2 3, इथे 3 रेषा आहेत. म्हणजे आपल्या उत्तराच्या प्रश्न आकृतीमध्ये रेषांची संख्या 1 ने म्हणजे 4 पाहिजेत. आता 4 रेषा असणारी आकृती कोणती आहे? तर ऑप्शन नंबर 4 वरती 1 2 3 आणि उभी 4. पहा, त्याच्यामध्ये काय दिसतंय? आकृतीचं निरीक्षण करायचं बारकाईने, म्हणजे आपल्या लक्षात येतं. पहा, इथे आता अर्धवर्तुळ बघूयात. इथे तुम्हाला एक अर्धवर्तुळ दिसतंय, हे अर्धवर्तुळ आहे. इथे मात्र तिथे 2 अर्धवर्तुळ झालेत. म्हणजे अर्धवर्तुळांची संख्या वाढली. इथे 1 होतं, इथे 2 झाले. इथे पहा, त्या आकृतीतली आतील चिन्ह पहा, इथे 2 चिन्ह आहेत, इथे मात्र 1 झालं, इथे उलट झालंय. इथे चिन्ह निम्मी झाले, अर्धवर्तुळ वाढलेत. आता हेच आपल्याला इथे बघायचं आहे. अर्धवर्तुळ किती आहेत? 1 आणि 2. म्हणजे इथे अर्धवर्तुळ किती व्हायला पाहिजे? 4. आणि चिन्ह 4 आहेत, ती किती व्हायला पाहिजे? 2. आता पहा, अर्धवर्तुळ 4 असणाऱ्या आकृत्या ही पहिली आहे, दुसरी आहे, तिसरी आहे. चिन्ह 2 असणारी आकृती दुसरी आणि तिसरी आहे. म्हणजे आपला हा ऑप्शन आणि हा ऑप्शन इथे ऑलरेडी कॅन्सल झाला. आता आतमधले चिन्ह 2 आहेत, अर्धवर्तुळ 1 2 1 2 1 2 1 2, म्हणजे 4 सगळीकडेच आहेत. आता आपल्याला काय बघायचं आहे पहा, या आकृतीमध्ये जे मधली जी चिन्ह आहे तिथे सर्कल आणि प्लस आहे, इथे मात्र मल्टिप्लिकेशनचं चिन्ह आहे. म्हणजे ही दोन्ही चिन्ह पूर्ण भिन्न आहेत. आता आपल्याला ही चिन्ह आतमध्ये नको आहेत. या आकृतीमध्ये सेम चिन्ह आहेत पहा, इथे आहेत तेच इथे आहेत, म्हणजे ती नको आहेत आपल्याला, भिन्न म्हणजे वेगळीच चिन्ह हवेत. म्हणजे आपला ऑप्शन नंबर 3 हे आपलं उत्तर असणार आहे. पहा, आणखी एक प्रश्न पाहूयात. इथे पहा, एकदम सोपा प्रश्न आहे.
प्रश्न आकृतीमध्ये जेवढे अंक आहेत तेवढेच अंक संबंधित आकृतीत आहेत का बघायचं. पहा इथे अंक किती दिसत आहेत, 2. इथे सुद्धा 2 अंक आहेत, 1 2 1 2. आता इथे एकच अंक आहे, एक अंक असणारी इकडे उत्तर आकृती पाहिली तर एकच आहे. बाकी सगळ्या उत्तर आकृतीमध्ये 2-2 नंबर्स आहेत. इथे एक अंक आहे आणि त्यामुळे आपला नियम इथे साधा सोपा लागला की ऑप्शन नंबर 1 हे उत्तर असणार आहे. म्हणजे मुलांना समजून घ्यायचं की आपण फार अवघड नियमसुद्धा केव्हा केव्हा लावायला जायचं नाही. फार सोप्या नियमातून केव्हा केव्हा साधे प्रश्न हे पटकन सुटू शकतात. पहा आपण इथे आता 2 उपघटक पाहिले समसंबंधांचे, शब्दसंग्रह आणि आकृत्या समजून घ्यायच्या, व्हिडिओ समजून घ्यायचे आणि सराव प्रश्न सोडवायचे आहेत. धन्यवाद.